चला तर नमस्कार सर्वांना. पहिल्याच प्रयत्नामध्ये तलाठी उत्तीर्ण जर आपल्याला व्हायचं असेल तर पहिल्याच प्रयत्नात व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या सर्वांनी एक लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. का तर या संदर्भातली सगळ्यात पहिल्यांदा A to Z अपडेट आपल्याकडेच प्राप्त होती. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. का तर अतिशय महत्त्वाचा सेशन होणार आहे. 10 ते 11 मिनिटाचा हा सेशन असेल. यामध्ये A to Z गोष्टी आपण क्लिअर करणार आहेत, ज्या तुम्हाला आतापासून जर सुरुवात केली तर येत्या कालावधीमध्ये ज्या आपण पाहतो की 2471 च्या आसपास जागा रिक्त आहेत आणि या रिक्त जागेच्या संख्येत पण वाढ होऊ शकते. आणि असंही बोललं जातं की जून जुलै मध्ये हे ऍड पण येऊ शकते, अर्थात ऑक्टोबरच्या आसपास ही एक्झाम होऊ शकते. तर आतापासून तुम्हाला नेमकं टॉप टू बॉटम बेसिक काय काय तयारी केली पाहिजे या समस्त गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करूयात की तलाठीच्या ऍडचा विषय नेमका काय आहे आणि जागा रिक्त किती आहेत हे बेसिक चर्चा अगोदर करूयात आपण. तर या बेसिक चर्चेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा की इथं साधारणतः असं बोललं जातं की जून जुलै मध्ये हे तलाठीची ऍड पडू शकते. का तर याचं कारण असं होतं की एसी आरक्षण वगैरे ह्या सगळ्याच्या संदर्भातले जे मुद्दे होते आणि तसंच जे तलाठी आता उत्तीर्ण झालेले होते ह्या लोकांचं जे आपण पाहतो की जे रिझल्टचं मागं पुढं झालं काय गोष्टी झालेल्या आहेत त्या संदर्भातल्या दुरुस्त्या जे आहेत वेटिंग लिस्टच्या वगैरे त्याच्यामुळे ऍड थोडीशी लांबलेली आहे आणि लांबलीच तर लांबली थोडी अजून लांबू शकते. आता अशा एक्झाम सर्वसाधारणतः TCS कंपनीकडून घेतल्या जातात. गेल्या वर्षी आपण बघितलं की ह्या TCS कंपनीच्या नॉर्मलायझेशन पद्धतीवरती आपण सर्वांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की या पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान वगैरे होतंय. तर या समस्त गोष्टीवरती विचार करून हे नवीन जी भरती आहे ती भरती होणार आहे. का तर त्यावेळेस 5000 जागा होत्या. आता मात्र या जागा आता जरी 2471 दिसतील तर यापुढं ह्याची संख्या वाढू शकते असा एक मुद्दा आहे. आता हा झाला बेसिक विषय. आता या विषयानंतर आपल्याला महत्वाची गोष्ट बघायची, हा तलाठी परीक्षेमध्ये नेमकं काय आहे, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून आजपासून आपण एक मार्ग निवडला तर त्या मार्गाने जर गेलो तर नक्कीच येत्या कालावधीत तुमचा रिझल्ट येऊ शकतो. तर पहिला मेन मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेस तलाठीच्या संदर्भातला तुम्हाला कोणती अडचण आली तर 70 38 155 255 हा आपला अकॅडमीचा नंबर आहे. त्यावरती कॉल करा. का तर इथं मी जे बोलल्यानंतर काय गोष्टी क्लिअर नाही झाल्या तर या नंबरवरती क्लिअर करून तुम्ही नक्की घ्याचाल. तर बा तलाठी विषयाच्या संदर्भात जर पाहायचं झालं, हा एक तलाठी 2025 साठी बॅच आहे. यामध्ये महाराष्ट्रातले सगळे स्ट्रॉंग टीम जे आहे ते तुमच्या समोर उभा आहे. त्यामध्ये PDF नोट्स आहेत, लेक्चर आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, प्रचंड मोठे टेस्ट आहेत, टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि त्याच्याबरोबर लक्षात घ्या पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्यांचे सुद्धा इथं गायडन्स उपलब्ध आहे. आणि हे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे प्लॅनिंग, हे प्लॅनिंग जे बोलणार आहे हे सगळे ह्या बॅच मध्ये ऑलरेडी आपण कव्हर करणार आहोत. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की या संदर्भात प्रमुख 4 विषय तुमच्या समोर असतात. पहिला विषय मराठी, दुसरा विषय इंग्रजी, तिसरा विषय इथं आपण पाहतो GS GK काय GK आणि चौथा विषय इथं आहे ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीही तुम्हाला करायचं आहे. गणित पण करायचे आणि बुद्धिमत्ता पण करायचे. तर आजपासून जर आपण या विषयानुसार गेलो तर लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या होणाऱ्या 90% सरळ सेवाच्या एक्झाम मध्ये हे सब्जेक्ट आहेत. जरी हे सब्जेक्ट असेल ना तरी सुद्धा सगळ्यात मोठा विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम काय होतोय, भले हे जरी सगळे सब्जेक्ट तुमच्या समोर उपलब्ध आहेत तरी सुद्धा आपला रिझल्ट इंग्रजी तरी खाते एखाद्या पेपर मध्ये, नाहीतर गणित बुद्धिमत्ता तर खातं, दोन्ही नीट राहिलं तर GK खातं, मराठी मात्र तुम्हाला लय कुठं फसवताना दिसलं नाही. तर इथं आजपासून आपल्याला फसायचंच नाही. ह्या पद्धतीने नेमकं करायचं काय हा विषय आपण पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा जर आपण विषय पाहायचा झाला मराठी,
आज आपण असं पकडूयात की 25% वेटेज मराठीला, 25% वेटेज इंग्रजीला, 25% वेटेज GK आणि 25% वेटेज हे गणित बुद्धिमत्तेला. म्हणजे 100 क्वेश्चन आले तर 25-25 असे प्रश्न इथं तुम्हाला येऊन जाणार. त्यामध्ये एक ऍव्हरेज असंच असतं, कधी मध्ये ह्याच्यात मागं पुढं होते, परंतु शक्यतो 100% हे असंच वेटेज राहतं. मागं पुढं झालं तर काय ना काय मार्काला हे विषय विचारलेच जातात. आता टप्प्यानं तुम्हाला पहिल्यांदा आपण हातात घेऊयात मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयाच्या संदर्भात मी एकत्रितरित्या तुम्हाला सांगतो की एकत्रितरित्या काय करायचं असतं. का तर या विषयाला ज्यावेळेस 25 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, मराठीला विचारू किंवा इंग्रजीला विचारू, तर यातले लक्षात घ्या एकंदरीत 12 ते 15 प्रश्न मराठीमध्ये ज्याला शब्दधन म्हणून ओळखले जातात आणि उर्वरित या ठिकाणी 10 ते 11 प्रश्न या ठिकाणी ज्याला आपण मराठीचं बेसिक व्याकरण जे म्हणतो त्यासाठी ओळखले जातात. आता हे जे इंग्रजीत सुद्धा हे 12 ते 15 प्रश्न ज्याला होकॅब म्हणून ओळखले जातात आणि 10 ते 12 प्रश्न ज्याला ग्रामर म्हणून ओळखले जातात, असे प्रश्न इथं विचारले जातात. आता इथं कसं असतं लक्षात घ्यायचा मुद्दा जर आपण पाहायचं झालं तर TCS एक्झाम घेऊ, IBPS एक्झाम घेऊ, यामध्ये जर ऍड मध्ये तुम्हाला उतारा मेन्शन केला ना तरच उतारा पेपर मध्ये येतो. जर उतारा ऍड मध्येच मेन्शन नाही केला ना तर उतारा पेपर मध्ये येत नाही. आता उतारा येईल नाही येईल आता हे आपण बाजूला ठेवूयात, काय वेळेस आला काय वेळेस आला नाही. आता आपल्याला जायचं की उतारा येणार नाही या वेळेनं आपण अभ्यास करायचा. उतारा आल्यावर सोपं आहे, का तर 5 प्रश्न तिथंच कव्हर होऊन जातात, त्याच्यामुळे त्याला काही वेगळ्या तयारीची गरज नाही. आता उतारा येणार नाही हे मुद्दे आपण डोक्यात घेऊन जर तयारी केली तर या विषयाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो असं पकडूयात आपण की 15 प्रश्न हे शब्दधन मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये होकॅब ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती आहे. जर तुम्ही विद्यार्थ्यांना एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे विचारलं जातं ना म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, आम्ही इतके पेपर बघितल्यानंतर बऱ्यापैकी यातले काय काय गोष्टी रिपीट होताना दिसतात. बऱ्यापैकी हे मुद्दे रिपीट होताना इथं तुम्हाला पाहायला मिळतात. आता रिपीट होताना तुम्हाला ज्यावेळेस हे पाहायला मिळतात ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की 2023 पासूनच हे TCS आले, त्यानंतर 2024 ह्या कालावधीमध्ये तलाट्याचे एकंदरीत 56 पेपर इतर असे करत सगळे मिळून जवळजवळ TCS ना या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर 183 पेपर घेतलेले आहेत. किती? 183 पेपर घेतलेले आहेत. म्हणजे शिफ्ट वाईज घ्या, एक्झाम नाही म्हणत मी. आता तलाट्याच्या एकाच्या 56 शिफ्ट झाल्या, अशा बऱ्याचशा एक्झामचे किती 183च्या वर शिफ्ट झालेले आहेत. आता हे जेवढेही तुम्हाला सांगतो पेपर झालेले आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला टेलिग्राम मी टाकलेला आहे. त्या टेलिग्राम मध्ये तुम्ही जावा, तिथं पिन केलेलं एक सेक्शन आहे, तिथे सगळेच पेपर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्ही मराठी बाजूला करा, इंग्रजी बाजूला करा आणि त्यात तुम्हाला सांगतोय अप्रॉक्सिमेट 1200च्या आसपास मराठीचे आणि 1200च्या आसपास इंग्रजीचे हे व्होकॅब्युलरी आहेत. त्या व्होकॅब्युलरी मध्ये काय असतं, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, त्यानंतर म्हणी, वाक्य प्रचार, इंग्रजीमध्ये सुद्धा हेच सिनोनिम अँटोनिम्स जे आहेत हेच, हे 1200च्या वर आहेत. हे 1200च्या 1200 तुम्ही पाठ करून घ्यायचे, तोंड पाठ करायचे. लक्षात घ्या, आता हे तोंड पाठ करायला काय दुसरा पर्याय का? अजिबात दुसरा पर्याय नाही. आपण बॅच मध्ये याला एकदम सोप्या पद्धतीनं लक्षात कसं राहील त्यानुसार घेतलेलं आहे, बनवलेलं आहे. बॅच मध्ये तर काय केलं की आपण त्यामध्ये म्हणजे बॅचचं प्रमोशन नाही करत मी, मुद्दा काय सांगतोय की ह्या अनुषंगाने आपण ते पूर्ण करतोय की अशा लेवलने एक्झाम जातील का, तर त्या पद्धतीने गेलं ना आपण ह्याला पाठांतर करायचं. 2दा 3दा 4दा वाचलं की परत तो शब्द दिसला की तो तुम्हाला ऑटोमॅटिक काय होतो, क्लिक होऊन जातो. शब्द दिसला की ऑटोमॅटिक काय क्लिक होतो. आता काय होतं बघा, यामध्ये आपण असं मानू की 15 याच्यावरती 15 याच्यावरती आलेले आहेत, तर किमान तुम्हाला सांगतो 10 ते 12 हे यातून प्रिव्हियस मधून आलेले असतात, प्रिव्हियस इयर मधून.
उरलेले जे 4-5 आहेत हे नवीन असतात. आता हे नवीन जे आहेत या नवीनसाठी नवीन जे आता पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, जसं की मराठीच्या मोरा वाळंबेत काय नवीन पाहायला मिळतील. याच्या व्यतिरिक्त जसं इंग्रजीचं आपण पाहतो, तुम्ही जे पुस्तक वाचा पाल सुरी, त्यातून नवीन काय पाहायला मिळेल. ते नवीन फारसे उरलेले नसतात किंवा फारसे राहिलेले नसतात. ते नवीन असते 300-350 तेवढे तुम्ही वाचून घ्यायचे बस. एवढ्यावरती ते येतं. आणि बेसिक ग्रामर जे तुम्ही करता, बेसिक लेवलचे ग्रामर जे या ठिकाणी तुम्ही कुठलेही पुस्तक वाचा, मराठीला मोरा वाळंबे वाचा, इंग्रजीला तुम्ही या ठिकाणी पाल सुरी वाचा, ह्यातून तुम्ही बेसिक लेवलला जे ग्रामर, नाम, सर्वनाम, दुनियादारी, नाउन, प्रोनाउन इंग्रजीचा असेल त्यातून सहज 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 केलेले प्रश्न सुद्धा, आणि मागचे पेपर पाहताना जेवढे टाइप्स विचारले किंवा मागचे प्रश्न जरी सोडवले तरी एक ग्रामरचा प्रश्न चुकत नाही. का तर याचे बेसिक नियम असतात आणि बेसिक नियम काही चेंज होत नाहीत, यांच्यात काय बदल होत नाही. हा पहिला या 2 विषयाच्या संदर्भातला मुद्दा. याच्यासाठी काय करावं लागेल, डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, टेलिग्रामला जायचं, तिथून हे करायचं. आणि दुसरा मुद्दा, हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये कव्हर करून दिलेलं आहे. आता या बॅच मध्ये हे सगळं कव्हर केलंय, याचा अर्थ एक गोष्ट लक्षात घ्या की बॅचचा खर्च फक्त 999 आहे. म्हणजे तुम्ही ही सगळी पुस्तकं पीडीएफ काढायला तुम्हाला साधारणतः 2200-2300 रुपये जाणार आहेत. त्या सगळ्या पीडीएफ आहेत, पुस्तक आहेत, वक्याब आहेत, A to Z सगळे GK आहे, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता सगळंच आहे. त्यामध्ये काय आपण मागं ठेवलेलं नसतंय. तर इथं तेवढं तुम्हाला सहज लेवलला काय अवेलेबल होईल. परंतु जे घरी बसून करतायत त्यांच्यासाठी मी सांगतोय की हे तर तुम्ही सध्या करू शकता फुकटामध्ये, स्वस्तामध्ये. फुकटामध्ये नसतं काय होत, वेळ तर द्यावा लागतो ना. फुकटात जगात काय होते, काहीच होत नसतं. त्याच्यामुळं हे इथं करू शकतात. आता इथं ही पुस्तकं काय मराठीची घ्यावं लागतील, इंग्रजीची घ्यावं लागतील. इथंही काय फुकट नाही, सोपं नाही. अभ्यास हा करावाच लागेल. तदनंतर पुढचा विषय जर आपण पाहायचा झाला तर पुढचा विषय असा आहे जीएस आणि जीके. ह्या विषयाला काय करावं, का तर ह्या जीएस जीके मध्ये 25 प्रश्न आले तर यातले 20 प्रश्न तुम्हाला एक्झॅक्ट जीएस जीके वरती येतात अप्रॉक्सिमेट, आणि 5-6 प्रश्न तुम्हाला करंट अफेअर वरती येतात. आता सगळ्या परीक्षेसाठी जे करंट वाचताय ते करंट तुम्ही वाचायचं. जसं की सिम्प्लिफाईड पुस्तक तुम्ही वर्षाचं वाचूनच ठेवायचं असतं. का तर परीक्षा कोणतीही असो तुम्हाला करंटचं तिथं मिळणारच आहे. त्यानंतर आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा आपण मंथली करंट अफेअरचं बुक टाकत असतो. तेवढं पुस्तक जरी तुम्ही महिन्याला वाचत बसले ना तरी करंटची चांगली तयारी होती. कुठली परीक्षा असू द्या, कधी कधी TCS ला करंट अफेअर फार आवडतं आणि मग मात्र ते तिथं हात धुवून मागं लागतात. आता यामध्ये एक विषय तुम्हाला सांगतो, ह्या जे जीकेचे महत्वाचे विषय राहतो बघा, इतिहास बरोबर आहे, त्यानंतर भूगोल, त्यानंतर राज्य घटना, त्यानंतर आपण पाहतो विज्ञान, त्याच्याबरोबर थोडंसं अर्थशास्त्र, असे विषय राहतात. ते सगळे मिळून विषय 20 मार्काला राहतात. आता इतिहासासारख्या विषयाला फक्त जुनं 11वीचं पुस्तक वाचा. आता हे जुनं तुम्हाला कुठे मिळेल तर जुनं 11वीचं पुस्तक ओल्ड स्टेट बोर्ड म्हणून टाकायचं, 11वी ओल्ड स्टेट बोर्ड म्हणून आपल्या टेलिग्रामला सर्च करा, तिथं ते तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरं भूगोलसाठी या ठिकाणी तात्याचा ठोकळा जरी तुम्ही वाचला, कोणता तात्याचा ठोकळा, तरी सुद्धा भूगोलला ह्याच्या बाहेर एकही मार्क जाणार नाही. भूगोलला ह्याच्या बाहेर एकही मार्क जात नाही. तदनंतर राज्य घटना सुद्धा तुम्ही तात्याच्या ठोकळ्यातून केली तर राज्य घटनेबरोबर पंचायत राज सुद्धा तिथूनच तुम्ही करून घ्या, तिथं सुद्धा तुम्हाला एकही मार्क जात नाही. बघा नाही जात, आतापर्यंतचा TCS नुसार गेलेलेच नाहीत. विज्ञानसाठी तुम्ही या ठिकाणी 8वी 9वी 10वीची स्टेट बोर्ड वाचा. ह्यातून तुमचं विज्ञान जे आहे हे विज्ञान खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होतं आणि 1-2 प्रश्न यातनं सुटले तर सुटले, नाही सुटले तर किती वाचलं तरी ते सुटू शकत नसतात. आता विषय अर्थशास्त्र. अर्थशास्त्र एक करंट अफेअर बेसवरती विचारलं जातं. जसं की रिसेंटचे बजेट, छोट्या मोठ्या योजना अर्थशास्त्राच्या, किंवा एकदम ठोक अर्थशास्त्र
या बँकांची स्थापना, त्या बँकांची स्थापना, ह्या बँकेत ती बँक कधी घुसवली, विलीन केली, ह्या गोष्टी बेसिक तिथं राहत असतात. हा मुद्दा तिथं तुम्ही क्लिअर कट लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हे इथं तुम्हाला विषय केले आणि करंट अफेअर प्रॉपर वार्षिक तुम्ही नीटनेटकं करून ठेवलं तर 25 पैकी 20, 18, 20 जरी इथं प्रश्न तुम्हाला घुसवता आले तरी सुद्धा तुम्हाला ते जुळतं, तरी सुद्धा काय ते जुळतं. आता आपल्या बॅच मधून आपण डायरेक्ट या ठिकाणी सगळंच कव्हर केलेलं आहे. प्लस आपण लुसेंट मधनं काही इतिहास कव्हर केला, जगाचा भूगोल काय कव्हर केलेला आहे. आता हे सगळं तिथं करून ठेवलेलं आहे. परंतु तुम्ही घर बसल्या हे करू शकता, घरी राहून हे करू शकता. ऍड कधी येईल काय येईल ते नंतर बघूयात आपण, का तर आता तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करणं आवश्यक बाब ठरलेली आहे. तदनंतर पुढचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा. कशाचा? गणित आणि बुद्धिमत्ता विषय. आता यामध्ये लक्षात घ्या, कधी कधी याचा डाव बसला तर लय सोप्यात डाव बसतो, पण कधी कधी याचा डाव हुकला तर मग मात्र पेपर संपला तरी आपली गाडी रुळावर येत नाही. का तर यामध्ये कसं असतं, बुद्धिमत्तेचे प्रश्न ऑनलाईन एक्झाम, कधी कधी तुमच्या समोर ती स्क्रीन असते, त्या स्क्रीनवरती स्क्रोल करत 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 पुढे तो प्रश्न लिहिलेला असतो, परंतु तोही आपण बघू शकत नाही. का तर पेपर असतो पावसाळ्यागत झालेला असतं, गांगारल्यागत झालेलं असतं. का तर बाहेर तर कॉम्पिटिशन खूप दिसत असतं. गेल्या वर्षी 13 लाख पोरांनी फॉर्म भरला, तलाट्याच्या जागा 4-5 हजाराच्या आसपास. मग आपण पण विचार करतो यार आपलं कुठं काय शिजायचं, अशानं टेन्शन येतं आणि मग आपला पेपर हा सोडवताना पंचायत होती. म्हणून ही जर पंचायत होऊन द्यायची नसली ना तर मगाशी सांगितल्यानुसार जे TCS ना पेपर घेतलेले आहेत ना त्या पेपर मधली सगळीच गणित आणि सगळीच बुद्धिमत्ता तुम्ही सोडवून काढा. सगळीच गणित आणि सगळीच बुद्धिमत्ता त्यातनं सोडवून काढा. तुम्हाला दिसल गणिताचे एक 16 चॅप्टर आणि बुद्धिमत्तेचे एक 17 ते 18 चॅप्टर हेच आतापर्यंत कुणी विचारलेले आहेत, TCS न विचारलेले आहेत. आणि हेच सगळ्यात सोप्या पद्धतीनं कसे सोडवायचे ह्याच्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाकडनं ते शिकावं. आपल्या इथं मंगेश लोंढे सर आहेत, शरद सर आहेत. शरद सर गणित शिकवतात, लोंढे सर बुद्धिमत्ता शिकवतात. अतिशय चांगल्या रीतीनं त्यांनी हे चॅप्टर जे आहेत प्रिव्हियस इयर घेऊन कव्हर केलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम मधून ते घ्या, जमना सुटना असं वाटलं तर नक्की तुम्हाला सांगतो आपल्याकडे या, मग तुम्हाला ते सॉल्व्ह होऊन जातील. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अशा वेळेनं ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहे, अशा वेळेनं तुम्ही अभ्यास करणार आहे, त्यावेळेस रोजचा आता 3-4 तास तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आणि घर बसल्या एवढा अभ्यास करत राहिला आणि काय जमना तर ऑनलाईनची अशी कधी बॅच पण जॉईन करून तुम्ही ठेवली तर तुम्ही लक्षात येऊन जाईल की यार घरी बसून सुद्धा अभ्यास होतोय. लय कुठं पळायची फिरायची गरज नाही, जास्त बोबाटा आबाटा करायची गरज नाही. मी अभ्यास करतोय, मी तलाठ्याची परीक्षा देतोय, मी दुनिया करतोय, कुणाला काय बोलायची सांगायची गरज नाही. आतापासून शांत चित्तानं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. येत्या कालावधीत ही एक्झाम होणार का? 100% होणार. वनरक्षक येणार, महानगरपालिका येणार, भरपूर ऍड येणार आहेत आणि प्रत्येकाचा बेस काय, हे 4 विषय कोणते? मराठी, इंग्रजी, GK आणि गणित बुद्धिमत्ता. आणि याला सामोरं जायचंय का तर कुठली एक्झाम 2च गोष्टींना पास करता येते. एक म्हणजे नॉलेज आणि दुसरी म्हणजे स्ट्रॅटर्जी. नॉलेज अशा रीतीनं कमवा आणि स्ट्रॅटर्जी स्वतःची बिल्डअप करा. स्ट्रॅटर्जी एका दिवसात बनत नाही, अभ्यासानं, सरावानं, प्रॅक्टिसनं ती बनते. हे लेक्चर तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.